श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले वसिष्ठोपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. गंधर्व पुढे सांगू लागला. आश्रमात परत येत असताना वसिष्ठ ऋषीला मार्गामध्ये अनेक पर्वत लागले. अनेक देशामधून त्याला जावे लागले. हा मोठा प्रवास सुरू असता आणि आश्रमात परत येईपर्यंत अदृश्यंती नावाची त्याची सून म्हणजे शक्ती नामक पुत्राची पत्नी त्याची सतत पाठराखणी करीत होती. आश्रमात आल्यावर 6ही अंगांनी विभूषित असलेला आणि गहन आशयाने परिपूर्ण असलेला वेदाध्ययनाचा ध्वनी अवचित पाठीमागच्या बाजूने त्याच्या कानावर आला. हा कोण माझ्या मागोमाग येत आहे असे त्याने दचकून विचारले. यावर त्याची सून म्हणाली, महाभाग, कठोर तपश्चर्या करणारी मी शक्तीची अनाथ विधवा पत्नी अदृश्यंती आहे. वसिष्ठ म्हणाला, मुली, सांग, वेदाच्या अध्ययनाचा हा ध्वनी कुणाचा? हा ध्वनी ऐकताच पूर्वी शक्तीच्या सांग वेदाध्ययनाचा ध्वनी मी ऐकत असे. त्याची मला अतिशय तीव्रतेने आठवण झाली. अदृश्यंती म्हणाली, ऋषीवर्य, आपला पुत्र जो शक्ती त्याचा गर्भ माझ्या उदरात गेली 12 वर्षे वाढत आहे. ऋषी श्रेष्ठ, वेदाध्ययन करणाऱ्या माझ्या गर्भाचा हा ध्वनी आहे. गंधर्व म्हणाला. अदृश्यंती असे म्हणाल्यावर भाग्यशाली वसिष्ठ ऋषीला अपार हर्ष झाला. माझ्या वंशाचा अंकुर अस्तित्वात आहे असे तो उद्गारला आणि मरणाचा विचार त्याने तत्क्षणी मनातून काढून टाकला. आपल्या सुनेसह वसिष्ठ आश्रमात परत आल्यावर एक दिवस त्याला निर्जन अरण्यामध्ये बसलेला कल्माशपाद दिसला. अर्जुना, वसिष्ठ ऋषी दिसताक्षणीच भयानक राक्षसाने झपाटलेला कल्माशपाद क्रोधाने भडकला आणि वसिष्ठ ऋषीला खाऊन टाकण्याच्या तयारीत तो उभा राहिला. समोरच तो क्रूरकर्मा राक्षस दिसल्याबरोबर अदृश्यंती भीतीमुळे अडखळणाऱ्या शब्दांनी म्हणाली, भगवान, दारुण शिक्षा करण्यासाठी येणाऱ्या साक्षात यमाप्रमाणे भासणारा हा भयानक राक्षस हातात दांडके घेऊन इकडेच येत आहे. सर्व वेदवेत्या प्रज्ञावंतांमध्ये अग्रणी असलेल्या आपल्या वाचून त्याचे निवारण करण्यास या जगतात अन्य कोणीही समर्थ नाही. या भीषण दिसणाऱ्या पापी राक्षसापासून आपण मला वाचवा. हा राक्षस आपणा दोघांनाही खाऊन टाकण्याच्या तयारीत आहे, यात कसलाही संदेह नाही. वसिष्ठ म्हणाला, मुली, भिवू नकोस. राक्षसाचे भय बाळगण्याचे कसलेही कारण नाही. राक्षस समजून ज्याला तू घाबरली आहेस तो राक्षस नाहीच मुळी. एका काळी सर्व जगात विख्यात असलेला हा मोठा सामर्थ्यशाली कल्माशपाद राजा आहे. सध्या मात्र तो अतिशय भयानक रूप धारण करून या वनात राहत असतो. गंधर्व म्हणाला, अर्जुना, तो राक्षस चाल करून येत आहे असे दिसताच तेजस्वी वसिष्ठाने केवळ हुंकारानेच त्याला थोपवून धरले. मंत्राने पवित्र झालेले उदक त्याच्यावर शिंपडून वसिष्ठाने त्याला दारुण शापाच्या भयानक परिणामापासून मुक्त केले. पर्वकाळी म्हणजे अमावास्येला राहू ग्रहाने सूर्याला ग्रासून टाकावे त्याप्रमाणे वसिष्ठाच्याच म्हणजे शक्तीच्या म्हणजे वसिष्ठ पुत्राच्या रूपाने वावरणाऱ्या तेजाने त्या कल्माशपाद राजाला पूर्णपणे ग्रासून टाकले होते. ज्या राक्षसाने त्याच्या शरीरात संचार केला होता त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका झाल्याबरोबर संध्याकालीन
मेघांना आरक्त शोभा प्राप्त करून देणाऱ्या सूर्याप्रमाणे त्या कल्माशपाद राजाने त्या निबिड अरण्याला शोभा प्राप्त करून दिली. त्याची नष्ट झालेली विवेक शक्ती पुन्हा जागृत झाली. त्याने महाभाग वसिष्ठ ऋषीला अभिवादन केले आणि उचित समय पाहून तो त्याला म्हणाला, महाभाग वसिष्ठ, मी सुदासपुत्र कल्माशपाद आहे. मुनिश्रेष्ठा, मी तुझा यजमान आहे. आता मजपासून तुला कशाची अपेक्षा आहे ते मला सांग. तुझी कोणती इच्छा मी पूर्ण करू? वसिष्ठ म्हणाला, राजा कल्माशपादा, माझी कसली रे इच्छा तू पुरी करणार? पूर्वीच माझे केवढे कल्याण करून ठेवले आहेस. म्हणजे तूच राक्षस होऊन माझे 100 पुत्र खाऊन टाकलेस. ठीक आहे, जे घडले ते घडले. आता जा आणि आपले राज्य पूर्वीप्रमाणे चालव. राजा, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, ब्राह्मणाची केव्हाही अवहेलना करू नकोस. कल्माशपाद राजा म्हणाला, महर्षे, मी यापुढे श्रेष्ठ ब्राह्मणांची कधीही अवहेलना करणार नाही. आपल्या आज्ञेप्रमाणे राहून मी ब्राह्मणांची समुचित सेवा करीन. आपण सर्व वेदवेत्या प्रज्ञावंतांमध्ये श्रेष्ठ आहात. विप्रवर्य, मी ज्या इक्ष्वाकू वंशात जन्मलो आहे त्या वंशातील माझ्या पूर्वजांच्या ऋणातून मी कसा मुक्त होईन एवढे आपण मला सांगावे. इक्ष्वाकू वंशाचे ऐश्वर्य वाढावे म्हणून शील, रूप आणि सद्गुण यांनी संपन्न असलेले अपत्य प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे. एवढी माझी इच्छा आपण पूर्ण करावी. गंधर्व म्हणाला, ठीक आहे, मी तुला अपत्य देईन. असे सत्यप्रतिज्ञ विप्रश्रेष्ठ वसिष्ठ महासमर्थ कल्माशपाद राजाला म्हणाला. यानंतर वसिष्ठ ऋषी अखिल जगतात विख्यात असलेल्या अयोध्या नावाच्या नगरीत योग्य समयी त्याच्याबरोबर गेला. स्वर्गात वास्तव्य करणारे देव ज्याप्रमाणे ईश्वराला म्हणजे शंकराला सामोरे जातात, त्याचप्रमाणे हर्षनिर्भर झालेले सारे प्रजाजन पापरहित झालेल्या त्या महात्म्या कल्माशपाद राजाला सामोरे गेले. अशा प्रकारे कितीतरी दीर्घ काळानंतर त्या राजाने सर्व लक्षणांनी संपन्न असलेल्या त्या समृद्ध नगरीमध्ये वसिष्ठ महर्षींसमवेत प्रवेश केला. पुरोहिताच्या सान्निध्यात असलेला तो राजा अयोध्यावासी लोकांना उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसला. नुकताच उगवलेला शरद ऋतूतील चंद्र ज्याप्रमाणे सारे आकाश सौंदर्याने समृद्ध करतो, त्याप्रमाणे ऐश्वर्यसंपन्न राजांचा अग्रणी असलेल्या त्या कल्माशपादाने सारी अयोध्या नगरी ऐश्वर्याने समृद्ध करून टाकली. जिच्यामधील रस्ते स्वच्छ झाडलेले असत आणि त्यावर सडा संमार्जन केलेले असे आणि पताकांनी व ध्वजांनी जी सुशोभित झाली होती, अशा त्या अयोध्या नगरीकडे पाहताच मन कसे प्रसन्न होत असे. इंद्राच्या वास्तव्यामुळे अमरावती शोभून दिसावी त्याप्रमाणे त्या राजाच्या वास्तव्यामुळे संतुष्ट आणि सुखवस्तू लोकांनी गजबजलेली ती अयोध्या नगरी शोभून दिसू लागली. त्या राजर्षी कल्माशपादाने अप्रतिम अयोध्या नगरीत प्रवेश केल्यावर त्याच्या आज्ञेवरून त्याची राणी वसिष्ठ ऋषीकडे गेली. राजाच्या संमतीने ऋषीश्रेष्ठ वसिष्ठाने त्याच्या राणीबरोबर दिव्य विधीने समागम केला. नंतर ती गर्भवती झाल्यावर राजाने त्या मुनिश्रेष्ठाला अभिवादन केले आणि तो मुनी आपल्या आश्रमाकडे निघून गेला. गर्भधारणा होऊन ठराविक काळापेक्षा कितीतरी दीर्घकाळ लोटला तरीसुद्धा प्रसूती समय येईना म्हणून त्या यशोमती राणीने आपल्या पोटावर दगड मारून घेतला आणि ते विदीर्ण केले. अखेर गर्भधारणेच्या काळापासून 12 वर्षे लोटल्यावर कल्माशपादाचा पुत्र राजर्षी अश्मक जन्माला आला आणि त्याने
पौदन्य नावाचे नगर वसविले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.